आज सकाळी लवकरच उठले. चतुर्थी असल्यामुळे छान केस धुवून घेतले. बाहेर पाहिले तर पाऊस सुरू झाला होता. तेवढ्यात बाजूला जास्वंदाचं छान फूल उमललेलं होतं. त्या फुलाने माझं लक्ष वेधून घेतलं. थोडा वेळ मी त्या फुलाजवळच बघत राहिले. हिरव्या झाडावर लाल फूल खूपच मस्त दिसत होतं. मला गणपती बाप्पाच्या पूजेसाठी जास्वंदाची फुलं पाहिजे होती. म्हणूनच मी फुलं घेण्यासाठी शेजारीच गेले. मग लाल, पांढरं, गुलाबी जास्वंदाची फुलं घेतली आणि गणपती बाप्पाची पूजा केली. आज उपवास असल्यामुळे गरमागरम साबुदाणा खिचडी, थंड दही, केळं आणि खजूर असं मस्तच फराळ केला. संध्याकाळी पाऊस थांबला. हवेत गारवा पसरला होता. ओवीला घेऊन फिरायला गेले. झाडाकडे बघत ती आ आ करत असलेले आवाज, पावसाचं पाणी पाहून होणारा आनंद हे सर्व बघून खूपच छान वाटत होतं. घरी आल्यावर मोदक बनवायला घेतले. सर्व मोदक बनवून घेतले. त्यांना छान तेलात खरपूस होईपर्यंत तळले. बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवून सर्वांनी मिळून आरती केली. दिवसाचा शेवट गरमागरम जेवणाने झाला.